13 मंडळामध्ये विम्याची अल्पशी रक्कम देण्यात आलेली आहे आणि नेमकं त्याच परिसरामध्ये अतिवृष्टी झाली होती। अतिशय लाजिरवाणी आणि खेदजनक गोष्ट आमच्या बाबतीत शेतकरी बाबतीमध्ये घडली आहे। भूमपरांडा वाशीमध्ये 2025 खरीप विमा मंजूर झाला आणि आम्ही ते विम्याची जर क्रायटेरिया बघितला, ते मंजूर झालेली रक्कम बघितली तर बऱ्याच आंबी, पाथरूड, पारा, पारगावमध्ये 950, 1300, 3500 पर हेक्टर किंवा 2700 पर हेक्टर अशा स्वरूपाचा विमा मंजूर झाला। आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला कॉन्ट्ररी आम्ही विचार केला की यापूर्वी खरीप हंगामामध्ये मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भूमपरांडा वाशीमध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाली होती। एवढं मोठं अतिवृष्टी झाली, हजारो जनावरं वाहून गेली, जनावरं वारली, शेतकरी रस्त्यावर आला, घरं वाहून गेली, शेती वाहून गेली। NDRFची टीम त्या ठिकाणी इथं आली, दिल्लीचं पथक इथं बघायला आलं, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आले, आमचे मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत स्वतः पालकमंत्र्याला घेऊन मतदारसंघामध्ये फिरत होते, नावेमध्ये फिरत होते। एवढंच काय तर सावंत साहेबांनी स्वतः हेलिकॉप्टर आणलं होतं शेतकऱ्यांना बाहेर काढायला। एवढी मोठी परिस्थिती निर्माण झाली होती आणि हे सगळं असताना, सगळं वाहून झालं असताना 25,000 पर हेक्टर विमा मिळावा अशी अपेक्षा आमची होती, कारण 1250 रुपये आम्ही शेतकऱ्यांनी भरलेत। केंद्र शासन आणि राज्य शासनाचं मिळून 4000 कंपनीच्या घशात आम्ही घातलेत आणि त्याचा परतावा आम्हाला काय मिळालाय तर 35 ते 2700 रुपये, 950 रुपये आणि चक्क 14 ते 13 मंडळ गाळली, ती बी कुठली परांड्याची, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर न्यावं लागलं, NDRF न्यावं लागलं, मोठमोठी तलावं फुटली, गाया वारल्या, सगळं केंद्र शासनाचं तिथं NDRF आलं। अशा परिस्थितीमध्ये तिथं तुम्ही जर एवढंही करताय, म्हणून आमची तानाजी सावंत आमदारांना विनंती आहे की आज तुम्ही यदा कधी यापूर्वी मतदारसंघात यायला टाळाटाळ केली आणि आज शेतकऱ्याच्या पाठीमागे जर तुम्ही उभारला नाहीत, ह्याचा पाठपुरावा केला नाही, शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्याला जर तुम्ही ह्याची भूमिका स्पष्ट केली नाही, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल। ही भूमिका आमची स्पष्ट आहे। हॅलो सर, नमस्ते। तहसीलदार साहेब, आपल्याला किती वर्ष झाली आता वाशीला? सर 2 वर्ष झाली, बरोबर आहे। आता पीक विम्यामध्ये जर इतकी जर तफावत असेल, शेजारच्या बॉर्डरच्या गटाला 20,000 मिळतो ना, आमच्याकडे 500, 700, 2,500 आणि 2,000, हे कसं काय असं इतकी तफावत कशी काय? सर मी बघून घेतो। नाही, बघून घ्यायचं म्हणजे अहो सर, लोक आत्महत्या करतील, बघून घेतील काय? तुम्हाला आतापर्यंत बघितलं नाही तुम्ही? गोंधळ सुरू झालाय, आंदोलन चालू होतील, हे बघितलं नाही का तुम्ही? सर हा विषय म्हणजे मागच्याच आठवड्यात माझ्याकडे आला। अहो मग आठवड्यात मागं आला, मग तुम्ही काय केलं? म्हणजे ह्याचा अर्थ सेन्सिटिव्ह नाही तुम्ही या बाबतीत? नाही सर, मी हा? लक्ष घालतो। लोकांचे संसार जळायला लागले ना, असं काय करता तुम्ही? हे प्रकरण तुमच्या समोर यायच्या अगोदर पटकन तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट होणं गरजेचं आहे। काय चुका झाल्या काय त्यांना बोलून घ्या, इन्शुरन्सवाले। येस सर। आणि बघतो करतो माहित नाही विषय, असं कसं चालतं तहसीलदार साहेब? मी पर्सनली लक्ष घालतो सर। पर्सनल लक्ष घाला, मला 2 दिवसात त्याचा रिपोर्ट पाहिजे। हो सर। आलं लक्षात? त्या इन्शुरन्सच्या यंत्रणा बोलून घेऊन काय करेक्टिव्ह मेजर्स घ्यायच्या त्या ताबडतोब घ्यायच्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।